मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 25 वचन 19 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त एक घटनाक्रम सांगत आहे आणि त्या घटनाक्रमामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आवर्जून या शब्दांचा उल्लेख करत आहे. शब्द काय आहेत? बराच काळ लोटल्यावर दासांचा धनी आला आणि त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. काय केल्यावर? बराच काळ लोटल्यावर. या एका शब्दाकडेच आपल्याला आज शिकायचं आहे, याच्याकडे पाहायचं आहे आणि पवित्र आत्मा आपल्याला याच्या अधिक खोलगर्तेमध्ये घेऊन जाईल. लिहिलं आहे बराच काळ लोटल्यावर. संबंध घटनाक्रम तुम्ही बऱ्याच वेळेला वाचला असेल किंवा ऐकला असेल आणि त्यामध्ये ही एक घटना आहे जे येशू ख्रिस्ताने अगदी आवर्जून हे शब्द मांडलेले आहेत आणि या शब्दाला एक अर्थ आहे. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती जे काही बोलला ते सर्व काही देवाची वचनं होती, ते सर्व काही देवाच्या योजना होत्या, ते सर्व काही देवाचं मन होतं आणि हेच सांगत असताना दृष्टांताच्या द्वारे तो लोकांशी बोलला. ज्यांना देवाची रहस्य समजण्याचं दान होतं त्यांचा प्रश्नच नव्हता, कारण येशू ख्रिस्त एक हालचाल करायचा किंवा एक शब्द बोलायचा तेव्हा ते त्या लोकांना कळायचं. परंतु ज्यांच्याकडे ते दान नव्हतं त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त दाखल्यांच्या द्वारे बोलायचा आणि मग ते बरेचसे दाखले बायबलमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. त्यातला हा एक दाखला आहे, हा एक प्रसिद्ध दाखला आहे आणि या प्रसिद्ध दाखल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जर हे शब्द मांडलेले आहेत की बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला आणि त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. बराच काळ लोटल्यावर एक काळ गेलेला आहे, एक गॅप तिकडे गेलेला आहे आणि हा गॅप काय असतो एका विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये? हा बराच काळ, ते हिंदीमध्ये सुंदर वर्णन आहे, बहुत दिनों के बाद उनका धनी उनका स्वामी आया, बहुत दिनों के बाद. तर हा जो काळ आहे हा आपल्याला एका विश्वासणारा म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणत्या वेळेला येतो, कसा येतो, त्यावेळेला आपल्याला काय करायला पाहिजे ते आपण समजणार आहोत. येशू ख्रिस्ताने जो दाखला सांगितला त्या दाखल्याची जी घटना होती ती अशी होती. येशू म्हणाला एका धन्याचे 3 दास असतात. त्याच्यातल्या पहिल्या दासाला तो 5,000 रुपये देतो, दुसऱ्या दासाला 2,000 देतो आणि तिसऱ्या दासाला तो 1,000 रुपये देतो. आणि मग हे पैसे देऊन त्यांचा जो स्वामी मालक आहे तो लांब कुठे दूरदेशी निघून जातो, परदेशी. आणि मग पुढे असं गणित आहे की येशू ख्रिस्त सांगतो की ज्यांना काही पैसे सोपवण्यात आले होते, जे सुरुवातीचे 2 दास म्हणजे ज्याला 5,000 सोपवण्यात आले त्याने अधिकचे 5,000 मिळवले, ज्याला 2,000 सोपवण्यात आले होते त्यांनी मेहनत करून अधिक 2,000 मिळवले आणि ज्याला 1,000 रुपये सोपवण्यात आले होते तो आळशी दास असल्या कारणाने त्यांनी त्याच्यावरती काही मेहनत घेतली नाही, तर तो ते पैसे जमिनीत लपवून ठेवतो. आणि मग येशू ख्रिस्ताचं आजचं वचन आहे बराच काळ लोटल्यावर त्यांचा धनी आला. बराच काळ गेला तिकडे, किती काळ गेला सांगता येणार नाही. तो कदाचित तो 1 आठवडा असेल, 1 महिना असेल, 1 वर्ष असेल किंवा त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी असेल. बराच काळ गेला. हा बराच काळ गेल्यानंतर त्या दासांचा धनी आला आणि आता हिशेब मागतोय तो. मी तुमच्याकडे काहीतरी रक्कम सोपवलेली, त्याचं तुम्ही काय केलं? मी तुमच्याकडे काहीतरी देऊन गेलेलो, त्याच्याविषयी तुम्ही काय केलं? तेव्हा पहिला येतो म्हणतो तुम्ही मला 5,000 दिलेले, बघा मी त्याच्यावरती अजून 5,000 मिळवले, मी त्याच्यावर मेहनत घेतली. तुमच्या गैरहजेरीमध्ये तुम्ही जेव्हा इकडनं सोडून गेला होता तुमच्या गैरहजेरीमध्ये मी याच्यावरती काम केलं, मेहनत घेतली आणि तुम्ही जे माझ्याकडे 5,000 सोपवलेले त्याच्यावर मी अधिक 5,000 मिळवले. तेव्हा येशू म्हणतो त्या दासाचा धनी खुश होतो, आनंदी होतो आणि म्हणतो शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिलास म्हणून मी तुला पुष्कळांवर नेमीन, ये धन्याच्या आनंदात सहभागी हो. तो पास झाला, अभिवचन मिळालं. दासाने त्याला ॲप्रिशिएट केलं, मालकाने त्याला ॲप्रिशिएट केलं, त्याची प्रशंसा केली आणि मग त्याला आपल्या आनंदात सहभागी करून घेतलं. दुसऱ्या दासाचा नंबर आला. दुसऱ्या दासाने पण तेच सांगितलं की तुम्ही मला 2,000 दिलेले त्याच्यावर मी अधिकचे 2,000 मिळवले, तर त्याच्याविषयी पण मालक खुश होतो. येशू म्हणतो त्याचा मालक त्या दासाला म्हणतो की शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिलास म्हणून मी तुला पुष्कळांवर नेमीन, ये धनाच्या आनंदात सहभागी हो. आणि आता राहिला तिसरा दास.
ज्याने काहीच केलं नव्हतं, जो आळशी होता आणि त्यांनी काही मेहनत केली नाही. जो वेळ सुरुवातीच्या 2 दासांकडे होता तेवढाच वेळ ह्या एक 3ऱ्या दासाकडे सुद्धा होता, परंतु त्याचा त्यांनी काहीच उपयोग केला नाही. उलट पक्षी आपला आळसपणा लपवण्यासाठी किंवा आपल्या आळसापायी त्यांनी ते पैसे कुठेतरी जमिनीत जाऊन पुरले आणि दासाला आणून सांगितलं की हे घ्या तुमचे पैसे. तेव्हा दास तेव्हा मालकाला दिले आणि मालक भडकतो की हे जर तुला जीवावर आलेलं मेहनत करायला, तर माझे पैसे तू सावकाराकडे ठेवायला पाहिजे होते, म्हणजे बँकेत ठेवायला पाहिजे होते. म्हणजे आता मी जे आलो एवढ्या काळानंतर तर माझे पैसे मला व्याजासकट मिळाले असते. आळशी माणसाची बुद्धी कधी कधी चालत नाही, तिला पण गण चढलेला असतो, शरीराला पण असतो, बुद्धीला पण असतो. असे कितीतरी लोक आहेत जगामध्ये ज्यांच्याकडे अव्वाच्या सव्वा आयडियाज आहेत. म्हणजे अशा एक आयडियाज आहेत चांगल्या ज्याच्यातून एक स्टार्टअप बिझनेस उभा राहू शकतो, ज्याच्यातून एखाद्याचं जीवन उभं राहू शकतं, ज्याच्यातून काहीतरी बिल्डअप होऊ शकतं. आहेत मोठ्या आयडिया, पण शरीर साथ देत नाही, शरीर आळसावलेलं आहे आणि म्हणून गाडी पुढे जात नाही. असं पण आहे. तसं ह्याचं पण तेच झालं. सुरुवातीचे त्याचे सोबतचे दास मेहनत करतायत, सोबतचे दास त्यांना जो वेळ मिळाला आहे त्याचा ते उपयोग करतायत, आणि हा आहे मस्त पायावर पाय टाकून असं मस्त झोपला असेल उशी घेऊन, आणि मग त्याला काहीच मिळालं नाही. दास मालक त्याच्याविषयी त्याच्यावर रागावला आणि त्याला सांगितलं की तुला एवढाच आळसपणा होता तर माझे पैसे तू बँकेत ठेवायला पाहिजे होते, म्हणजे ते आता मला माझे व्याजासकट मिळाले असते. आणि मग ते सांगतात की ह्याच्याकडे जे आहे ते काढून घ्या आणि ज्याच्याकडे आहे त्याला द्या आणि ह्याला त्या अंधाऱ्या कोठरीमध्ये टाकून द्या जिथे रडणं आणि दात खाणं चालतं. ही झाली घटना. हे येशू ख्रिस्ताने सांगितलेला दाखला मी तुम्हाला सांगितला. ह्याच्यामध्ये जे आज आपल्याला शिकायचं ते असं आहे. येशू म्हणाला बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला. बराच काळ लोटल्यावर ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की दासांना जेव्हा तो मालक कुठेतरी दूरदेशी निघून जाणार होता तेव्हा त्यांनी आपल्या दासांना जवळ बोलावलं आणि पैसे त्यांच्या हातात दिले आणि मालक निघून गेला. बायबलमध्ये कुठेच लिहिलेलं नाही आहे, बायबलमध्ये कुठेच नमूद नाही आहे, आणि येशू ख्रिस्तानी पण ही गोष्ट सांगितली नाही आहे की पैसे दिल्यानंतर काय करायचं आहे, हे कुठेच नाही सांगितलं आहे. पैसे दिल्यानंतर काय भूमिका घ्यायची आहे काहीच सांगितलं नाही. कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन नाही आहे, कोणत्याही प्रकारचं नेतृत्व नाही आहे, कोणत्याही प्रकारचा सल्ला नाही आहे. आणि असं असताना सुद्धा ते सुरुवातीचे 2 दास फार सुज्ञ निघाले. त्यांना बरोबर माहिती होतं का काय करायचं आहे. परंतु शिकण्याची गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळेला विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा असंच होतं. हा जो बराच काळ त्यांच्या जीवनात गेला हा एक सायलेंट मोड होता, अगदी शांत, ज्याच्यामध्ये काही सल्ला नाही, काही मार्गदर्शन नाही, काही नेतृत्व नाही, काहीच त्यांना कल्पना नाही आहे. तरीसुद्धा ते असं काहीतरी करत होते जे मालकाला आवडणारं होतं. बऱ्याच वेळेला आपल्या जीवनात पण असंच होतं. आपण विश्वासणारे म्हणून वावरतो, प्रार्थनेमध्ये वावरतो, बायबल वाचत असतो, आणि मग बऱ्याच वेळेला असं वाटतं की माझा देव ऐकतोय की ऐकत नाही आहे, मी जी प्रार्थना करतोय ती देवापर्यंत पोचते आहे की पोचत नाही आहे. कारण स्वर्गाच्या राज्यातून काहीच हालचाल होत नाही आहे, प्रार्थनेच्या बाबतीत काहीच नेतृत्व होत नाही आहे, प्रार्थनेच्या बाबतीत किंवा प्रार्थना जी काही केली जाते त्याच्या संबंधी परमेश्वर काही हस्तक्षेपच करत नाही आहे असं बऱ्याच वेळेला वाटतं. हा आपल्या जीवनातला सायलेंट मोड आहे. हा जसा त्यांच्या जीवनात होता, मालकाने पैसे सोपवले आणि निघून गेला. मग त्याचं काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, कसं करायचं आहे, काय नाही सांगितलं मालकाने. पण ते जे दास होते ते जरा सुज्ञ होते. आपल्याला तसं राहायचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला असं एकांत वाटेल, आहे तुम्ही प्रार्थना करणारे, आहे तुम्ही विश्वासणारे, परंतु बऱ्याच वेळेला तुमच्या प्रार्थनेला काहीच उत्तर येत नाही आहे, बऱ्याच वेळेला तुमच्या प्रार्थनेला काहीच हस्तक्षेप होत नाही आहे, स्वर्गातून काय हालचाल निर्माण होत नाही आहे. कुठेतरी स्वतःशीच आम्ही म्हणतोय देव ऐकतोय की नाही ऐकत आहे, देवाला दिसतंय की नाही दिसत आहे, परिस्थिती माझी बिकट होते आहे, समस्यांवरती समस्या वाढत आहेत, प्रश्नांवरती प्रश्न वाढतोय, प्रार्थना पण मी करतोय, उपवास पण मी करतोय, बायबल पण मी वाचतोय, पण स्वर्गातून काय हालचाल नाही. पण लक्षात ठेवा, हा जो सायलेंट मोड आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला नेहमी पुढच्या दिशेने जायला पाहिजे. जसं ते 2 दास, सुरुवातीचे 2 दास होते, त्यांना काहीच नेतृत्व नाही केलं, काहीच मार्गदर्शन नाही केलं, तरी सुद्धा ते जाणून होते की पुढे काय करायचं आहे. मालकासोबत राहून 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 त्यांना मालकाची इच्छा माहिती पडली होती. त्याप्रमाणे आपण परमेश्वरासोबत राहून राहून आपल्याला हे समजायला पाहिजे की आज उत्तर नाही आलंय तरी चालेल, आज नेतृत्व नाही होत आहे तरी चालेल, पण उद्याचा दिवस हा माझ्या राज्यासाठी, माझ्या जीवनासाठी साक्ष घेऊन येणारा ठरेल. बऱ्याच वेळेला असं होतं. बऱ्याच वेळेला ह्या वचनाशी निगडीत एक सुंदर साक्ष बायबलमध्ये आहे. येशू ख्रिस्त प्रवचन करत होता, येशू ख्रिस्त उपदेश देत होता आराधनालयामध्ये, आणि लोक कान लावून ऐकत होते. अचानक तिकडे एक स्त्री येते जिला 18 वर्षापासून कुबडाचा त्रास होता. ती कुबडी चालायची,
जी कधी 18 वर्षात सरळ चालली नव्हती, आणि येशू ख्रिस्त प्रवचन करतोय, येशू ख्रिस्त उपदेश करतोय, देवाची गोष्टी सांगतोय, तेवढ्यात ती स्त्री तिकडनं जाताना येशू पाहतो आणि मग उपदेश मध्येच थांबवतो आणि मग तिच्याकडे जातो आणि तिला सांगतो, बाई तू आपल्या विकारापासून बरी झाली आहेस, आणि तिच्या कुबडावर हात ठेवतो. जागच्या जागी 18 वर्षाचं कुबड तिचं निघून जातं. ही झाली साक्ष. आता ह्याच्यातली गहन गोष्ट ही आहे की ज्या स्त्रीच्या प्रार्थनेला गेली 18 वर्ष उत्तर नाही आहे, ती रोज प्रार्थनेत येते आहे. समजलं तुम्हाला? 18 वर्ष तिच्या जीवनात सायलेंट मोड चालू आहे. 18 वर्षामध्ये तिने आपल्या त्या समस्येवरती कोणतीच हालचाल बघितली नाही देवाच्या राज्यातून. 18 वर्षामध्ये तिच्या प्रार्थनेला कोणतंच उत्तर नाही आहे. 18 वर्ष तिला तिच्या जीवनामध्ये वैयक्तिकरित्या कोणत्याही पद्धतीचं नेतृत्व नाही आहे, तरीसुद्धा ती प्रार्थनेला येते आहे, तरीसुद्धा ती आराधनालयामध्ये बसून आराधना करते आहे, तरीसुद्धा ती देवासंबंधी तिच्या हृदयातलं प्रेम कमी झालं नाही. 18 वर्ष काहीच उत्तर नाही आहे. आजची परिस्थिती अशी आहे, आज जर तुम्ही प्रार्थना केलीत आणि आठवडा उत्तर आला नाही, देव काय बघत नाही आहे, देवाला काय पडलेली नाही आहे, देवाचं माझ्यावर प्रेमच नाही आहे, मी रडत असलेला देवाला असं दोष देतात, अशी शंका उपस्थित करतात. परंतु ध्यानात ठेवा, बायबल म्हणतं तो काल, आज आणि युगानुयुग सारखाच परमेश्वर आहे. त्याची तीच ताकद आपल्या जीवनात काम करते. 18 वर्ष जिच्या प्रार्थनेला उत्तर नाही आहे, 18 वर्षे. आणि बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला येशू ख्रिस्ताच्या द्वारे ती बरी होते, तेव्हा बायबलमध्ये लिहिलं आहे ती देवाची स्तुती करायला लागते, ती देवाविषयी धन्यवाद देते, देवाचे गुणगान गाते. बरी झाल्यानंतर तिची जी प्रक्रिया बायबलमध्ये लिहिलेली आहे, बरी झाल्यानंतर तिची जी कृती बायबलमध्ये लिहिलेली आहे, ह्याच्यातून आपल्याला समजतं की त्या स्त्रीचं देवावर किती प्रेम होतं. त्या स्त्रीला कळत होतं की आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचा हस्तक्षेप झाल्यावर आपल्याला काय करायला पाहिजे. असं नाही बरी झाली मी बरी, चला चालले घरी, झाली बरी चालले घरी, हां तसं नाही आहे. तिला बरोबर माहिती आहे की रिस्पॉन्स कसा द्यायचा आहे. हा देव एवढा मी देवावरती प्रेम दाखवलं, आज देवाने माझ्या प्रश्नाला उत्तर दिलं, ती लगेच तिथल्या तिथे देवाची स्तुती करते, गुणगान करते. ह्याच्यावरनं आपल्याला कळतं. पण हे काय आहे, 18 वर्ष सायलेंट मोड आहे. तिचा जीवनातला सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे, ती आपल्या पाठीवरती कुबड घेऊन फिरते आहे. 18 वर्षामध्ये काहीच हालचाल नाही आहे, 18 वर्षामध्ये काहीच हस्तक्षेप नाही आहे, 18 वर्षामध्ये ना नेतृत्व आहे, ना मार्गदर्शन आहे, ना सल्ला आहे, काहीच नाही. फक्त तिला एवढंच कळतं आहे प्रार्थनेत जायचं आहे, एवढंच कळतं आहे देवासोबत वेळ घालवायचा आहे, एवढंच कळतं आहे तो माझा प्रभू आहे. आणि एक दिवस तिच्या प्रश्नांना उत्तर आलं. जीवनाचा प्रभू त्या आराधनालयामध्ये उपस्थित होता, नजरेला नजर झाली, येशूने तिच्याकडे पाहिलं, प्रवचन थांबवण्यात आलं. तुम्हाला कळतंय का? प्रवचन येशूने थांबवलं, उपदेश येशूने थांबवला, तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, तू आपल्या विकारापासून बरी झाली आहेस, हात ठेवतो, जागच्या जागी बरी होते. तुमचा जर देवाविषयी एवढं प्रेम असेल तर देव तुमच्यासाठी काही करू शकतो. जसं आजचं वचन आहे, बराच काळ लोटल्यानंतर त्या दासांचा धनी आला आणि त्यांना विचारायला लागला. या बराच काळामध्ये मालकाने आपल्या दासांशी काहीच चर्चा केलेली नाही आहे. या बराच काळामध्ये मालकाने आपल्या दासांचं काहीच नेतृत्व केलं नाही. सायलेंट मोड आहे. फोन कसा सायलेंट मोड असतो समजत पण नाही. फोन कोणाचा येऊन गेला, मेसेज कोणाचा येऊन गेला, अगदी त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये एक कधी कधी अशी वेळ येते ज्याच्यात सायलेंट मोड असतो. पण त्याच्यात काय करायचं आहे, त्याच्यात नेहमी आपली जीवनाची दिशा पुढच्या दिशेने पाहिजे. आपण प्रगतीच्या दिशेने वाढलं पाहिजे, ना की अधोगतीच्या दिशेने. आपलं सकारात्मकतेच्या दिशेने पाऊल असावं, ना की नकारात्मकतेच्या दिशेने. जर तुम्ही नकारात्मकतेमध्ये गेलात, एक जरी शंका तुमच्या डोक्यात आली की देव ऐकतोय की नाही ऐकत, बस सैतानाला तेवढंच पाहिजे. तुम्ही फक्त एकच विचार कराल तर दुनियाभराचे विचार तुमच्या डोक्यात आणून ठेवेल. बरोबर आहे, तू सोडून दे प्रार्थनेला जाणं. एवढी तू प्रार्थना करतो, देवाला जर तुझ्याविषयी काळजी असती तर त्याने कधीच तुझं काम केलं असतं. तो लय लबाड माणूस आहे. तो बोलायला लागला की कधी कधी एवढा म्हणजे की स्वतःला शंका येईल. विचार करा, येशू ख्रिस्ताची जेव्हा अभयारण्यामध्ये परीक्षा झाली, अभयारण्यामध्ये त्याच्यामध्ये एक परीक्षा अशी होती जी मला कधी कधी त्याच्यावर सैतानावर हसायला येतं कधी कधी, की म्हणजे केवढी डेअरिंग, अरे करायची तर केवढी डेअरिंग करायची. येशूला एका जागी उभं केलं आणि जगातली सगळी राष्ट्र आणि राज्य दाखवली आणि पुढ्यात म्हणतो काय, हे सगळं माझं आहे. बायबल म्हणतं सर्व काही त्याच्यामध्ये, त्याच्याद्वारे, त्याच्या ठाई निर्माण झालंय. येशूमध्ये, येशूद्वारे आणि येशूसाठी निर्माण झालंय. तो निर्माण करताय, तोच त्या सगळ्यांचा उगम स्थान आहे. आणि असं असताना सैतान त्याला डायरेक्ट तोंडावरती सांगतोय, हे सगळं माझं आहे आणि तू मला नमन करशील तर हे मी तुला देईन. मग विचार करा, तो जेव्हा खोटं बोलायला लागतो तेव्हा कधी कधी असे पुरावे देतो की कधी कधी स्वतःला पण शंका येईल की हे बरोबर बोलतोय तो.
एकदा असंच झालेलं, बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे येशू ख्रिस्तावरती प्रेम व्यक्त करण्याकरता एका स्त्रीने अल्बास्त्र तेलाची कुपी आणली, सुगंधी द्रव्याचं तेल, आणि मग तिने येशूसाठी फोडली, येशूसाठी तिने वापरली. सबंध घर दरवळलं सुगंधाने. आणि तिकडे एक येशूचा शिष्य होता, यहूदा इस्करियोत, जो येशूचा विश्वासघात करणारा शिष्य होता. आणि मग तो येशूच्या त्या झोळण्यातून पैसे चोरायचा. आणि मग ह्याची शक्कल काय होती, केवढी हिने नासाडी केली. हे तेल जर तिने विकलं असतं आणि विकलेले पैसे येशूला दिले असते आणि त्या झोळण्यातून मी अजून काढले असते, हा त्याचा प्लान. आणि मग तो काय बोलतोय बघा, ह्या बाईला काय सांगायचं, हिने एवढे मोठं महागडं तेल असं डायरेक्ट फोडलं आणि येशूसाठी वापरलं, हिला काय सांगायचं. ह्यापेक्षा हिने विकलं असतं, पैसे आले असते, आणि मग किती गोरगरिबांना खायला दिलं असतं, किती लोकांना कपडे दिले असते, आणि किती लोकांना. मग ऐकणारे बोलतात हां हां बरोबर बोलतोय. सैतान बाबा लई चालाक चतुर माणूस आहे तो, म्हणून त्याच्या अनुषंगात एकदा तुमच्या डोक्यात खणकलं की देव लक्ष देत नाही आहे, की जो तुम्हाला सांगणार की देवाचं तुझ्यावरती प्रेम नाही आहे, देव तुझ्याकडे काय पाहत नाही आहे, प्रार्थना करून तुझा काय फायदा नाही आहे. तुम्ही सांगा फायदा होत नाही तर नाही होत. येशूच माझा प्रभू, तोच माझा देव, तोच माझा तारणारा. 18 वर्षाची कुबडी स्त्री लगातार आपलं प्रेम जे प्रेम देवावरती व्यक्त करत होती. एक विषय विरहित प्रार्थना तिची होती देवाकडे, आणि ते तिचं प्रेम देवासमक्ष व्यक्त करत होती. हे एक स्वतःमध्ये अद्भुत गोष्ट आहे. जेव्हा कधी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वतःला असं पाहाल की जिकडे देवाकडनं काहीच उत्तर येत नाही आहे, देवाचं सगळं लक्ष आहे, काय लक्ष नाही अशातला भाग नाही आहे. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे एक घटना आहे. येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसोबत होडीमध्ये बसला होता. होडी दुसऱ्या दिशेला जात होती आणि तिकडे सगळं काही व्यवस्थित होतं. होडी आपल्या संथ गतीने चालत आहे आणि अचानक समुद्रामध्ये वादळ उडतं, एक भयानक वादळ. एवढं वादळ की त्या लाटा ज्या असतात ते एकदम अकराळ विक्राळ रूप घेतात. त्या लाटा त्या होडीला लागत असतात. ती होडी एका दिशेला झुकायला लागते, त्या होडीमध्ये पाणी शिरायला लागतं. लक्षात ठेवा, त्या होडीमध्ये असे सुद्धा काही लोक आहेत जे मासेमारी करायचे, ज्यांना समुद्राचं पूर्ण नॉलेज आहे, पोहण्याचं नॉलेज आहे, तरीसुद्धा ते घाबरलेले होते, कारण तो वादळच इतका भयानक होता. तो सोसाट्याचा वारा, त्या उचंबळलेल्या लाटा, अकराळ विकराळ झालेली परिस्थिती, आणि हे सगळं पाहून येशूचे शिष्य घाबरले. आणि येशू कुठे होता होडीमध्ये? येशू झोपला होता. एवढी सगळी परिस्थिती होते, एवढी सगळी हालचाल होते आहे, तरी येशू उठला नाही. तुम्हाला काय वाटतं, येशू एकदम गाढ झोपला असेल? नाही, त्याला सगळं माहिती आहे, पण तो बघतोय की माझे शिष्य काय करणार आता. त्याला बघायचं की आता ह्यांची पुढची मुवमेंट काय आहे, हे पुढचं पाऊल यांचं काय असणार. येशू झोपलेला आहे, तो उठला नाही. तुम्हाला असं समजू नका की एवढं सगळं होतं आणि येशूला काय पडलीच नाही. त्याच्यातल्या एका शिष्याला वाटलं, पण तो बोलला पण येशूला, अहो गुरुजी उठा उठा, आपण सगळं बुडतोय, आपण सगळे मरणार, तुम्हाला त्याचं काही नाही का. असं पण झालं. तेव्हा येशूने त्यांच्या त्या भित्र्या चेहऱ्यांकडे पाहिलं, भित्रे चेहरे पाहिले त्याने, आणि मग म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे. कारण त्यांना येशूची ही अपेक्षा होती की तुम्ही घाबरायला नाही पाहिजे, कारण तुमच्यासोबत जो बसलेला आहे तो मेलेल्या लोकांना उठवण्याची सुद्धा ताकद ठेवतो, एवढं तुम्हाला विश्वास पाहिजे. हे घाबरले, ह्यांचे ततफप झाले, आता बुडणार, आता संपला विषय, आता माझ्या घरचं काय होणार नाही, हे काय होणार, ते काय होणार, आले असतील दुनियाभराचे विचार आले असतील. तेव्हा येशू ख्रिस्तांनी बघितलं खिन्न झालेल्या चेहऱ्यांकडे, काय ही अवस्था, मी तुमच्या बरोबर आहे. येशू झोपून आहे. हा जो झोपलेला येशूचा वेळ आहे ना, ह्याला काय बोला तुम्ही, सायलेंट मोड. येशू बघतो या सायलेंट मोडमध्ये तुम्ही काय करता. माझ्यासोबत राहून राहून तुम्ही काय शिकलात, घाबरायला. माझ्यासोबत राहून राहून तुम्ही काय शिकलात, टेन्शन घ्यायला. माझ्यासोबत राहून राहून तुम्ही काय शिकलात, सतत विचारांमध्ये स्वतःला गुंतवून घ्यायला. माझ्यासोबत राहून राहून तुम्ही हे शिकायला पाहिजे. येशू म्हणाला, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे, ही गोष्ट शिकलात. आणि येशूने त्यांच्या त्या घाबरेपणाला पाहून येशूने त्यांना दम भरला की तुम्ही इतके भित्रे कसे. आणि येशू ख्रिस्त उभा राहिला आणि वादळाला आणि त्या समुद्राच्या लाटांना दम भरला, शांत हो. जागच्या जागी तो समुद्राच्या लाटा आणि ते वादळ शांत झालं. हो, एवढी ताकद आहे देवाकडे. परंतु कधी कधी देव आपल्या विश्वासणाऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना चाचपण्यासाठी किंवा त्यांना अधिक मजबूत करण्यासाठी किंवा त्याच्या योजनेअंतर्गत शांत राहतो, बोलत नाही पटकन, लगेच नाही करत. बायबलमध्ये अजून एक सुंदर घटना आहे एलिया नावाच्या माणसाविषयी. एलिया हा तुमच्या आमच्या सारखा स्वभावाचा माणूस होता. बायबलमध्ये याला देवाचा मित्र सुद्धा संबोधलं गेलं. एक वेळ अशी येते की हा एलिया नावाचा माणूस प्रार्थना करतो आणि पृथ्वीवरती 3.5 वर्ष पाऊस पडत नाही, 3.5 वर्ष भूमी उपज देत नाही. आणि मग होतं असं की दुष्काळ पडतो आणि मग तिकडे दयनीय अवस्था होते. परत त्याला विनंती केली जाते की तू प्रार्थना कर म्हणून, पाऊस पडावा म्हणून. तेव्हा एलिया परत प्रार्थना करतो
तुम्हाला माहिती आहे तो किती वेळा प्रार्थना करतो? 7 वेळा प्रार्थना करतो, 7 वेळा. होतं असं की तो आपल्या सोबतच्या दासाला सांगतो की मी प्रार्थना करतोय, वरच्या दिशेने पहा, समुद्राकडे जाऊन पहा, तुला काय हालचाल दिसते का आकाशामध्ये, बघ जा जाऊन. तो पहिल्यांदा जातो, परत येतो, सांगतो काय नाही दिसत आहे, तुम्ही काय नाही दिसत आहे. तो दुसऱ्यांदा परत प्रार्थना करतो, सांगतो जा परत येऊन सांगतो काय नाही दिसत आहे. परत तिसऱ्यांदा प्रार्थना, जा बघून ये, काय नाही दिसत आहे. 7 वेळा असं होतं, 7 वेळा. आणि 7व्या खेपेस त्याचा दास येऊन सांगतो की माणसाच्या हाता एवढा एक मुठ्ठीभर असा ढग मी आकाशात बघितलेला आहे. तेव्हा एलिया समजून जातो की देवाने काम सुरू केलेलं आहे आणि खरंच देव त्याच्या वचनानुसार पाऊस पाडतो आणि एक चमत्कार घडतो. पण शिकण्याची गोष्ट अशी आहे, 7 वेळा एक पाऊस बंद पडायला किती वेळा प्रार्थना केली? एकदा. चालू व्हायला किती वेळा केली? 7 वेळा. तिथेच आपल्यासारखा माणूस असता तिथे बोला असं, तुला काय सांगायचं, एकदा प्रार्थना केली तर पाऊस बंद झाला, मी आता परत एकदा प्रार्थना केली तर पाऊस चालू झाला पाहिजे. देव ऐकत नाही आहे. मग परत दुसऱ्यांदा केली, देव ऐकत नाही आहे. देवाची बॅटरी डीम झाली आहे काय? देव ऐकत नाही आहे. मी 3दा प्रार्थना केली तरीसुद्धा काही नाही आहे. मी 4थ्यांदा प्रार्थना केली. अरे हे देवाच्या राज्यामध्ये हा खेळ चालत नाही. तुमचं देवाशी जेवढं प्रामाणिकता आहे, तुमचं देवावरती जेवढं प्रेम आहे, तुम्ही जेवढं देवाशी संलग्न राहता, लक्षात ठेवा तुमच्या प्रत्येक हालचालीकडे देवाचं लक्ष आहे. प्रत्येक हालचालीकडे. तुम्ही इथे बसलेला असाल तरी तो बघतोय. आता तुम्हाला दिसत नाही कोण झोपलेला, पण झोपलेला असेल तरी तो बघतोय. हां, लक्षात ठेवा त्याचं सगळीकडे लक्ष आहे. तो आता इकडे तुम्ही आहात, तुम्ही इकडे समोर बसलेला आहात माझ्या, कोणतरी हायवेवरती असेल क्रॉसिंगसाठी, कोणतरी मागच्या गेटवरती बसलेला असेल, सगळ्यांकडे लक्ष आहे. जे लोक देवाशी प्रेम व्यक्त करतायत, प्रामाणिक राहतात, सगळ्यांकडे लक्ष आहे. परंतु शिकण्याची गोष्ट अशी आहे, 7व्या खेपेस जेव्हा एलियाने प्रार्थना केली तेव्हा आकाशामध्ये ढग दिसला. 6 प्रार्थना झाल्या. 6 प्रार्थना सायलेंट मोड होता. 6 प्रार्थनामध्ये त्याला जसं दृश्य स्वरूपात जे उत्तर दिसावं ते दिसलं नाही. तुम्ही अशा सायलेंट मोडमध्ये स्वतःला पॉझिटिव्ह ठेवाल का? तुम्ही स्वतःला असं सकारात्मक ठेवाल का? तुम्ही स्वतःला देवाबरोबर राहून तुम्ही देवाबरोबर आता हा जो वेळ आहे हा काय आहे? हा तुम्ही देवाबरोबर राहताय. तुम्ही देवाला हा वेळ दिलेला आहे. तर देवाची इच्छा आहे की तू जो माझ्याबरोबर राहिला आहेस तो राहून तुला कळायला पाहिजे. मी जरी शांत राहिलो, मी जरी तुझ्या प्रार्थनेला उत्तर दिलं नाही तर समज ह्याच्या मागे माझं काहीतरी कारण आहे. मी जर काही हालचाल करत नाही तर तू समजून घे की माझ्या ह्याच्या मागे काहीतरी योजना आहे. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे ह्या दृष्टांताला घटनेला आपण कसं विसरणार? लाजर येशू ख्रिस्ताचा मित्र होता, दोस्त होता आणि तो आजारी पडला, मरणाच्या खेपेस होता. लाजराच्या बहिणीने येशूला निरोप पाठवला, कारण त्यांना माहिती होतं की येशूचं लाजरावरती प्रेम आहे. येशूला कळेल की लाजर आजारी आहे, येशू लगेच निघून येईल आणि याला बरं करेल. अशा अनुषंगाने त्यांनी निरोप पोचवला. येशूपर्यंत निरोप मिळाला, येशू आलाच नाही, येशू गेलाच नाही तिथे. आणि मग नंतरला असं होतं, त्या आजारपणामध्ये लाजर मरून जातो. आजूबाजूचे लोक लाजराची उत्तरक्रिया करतात. त्याला कबरेमध्ये सगळ्या तागाच्या वस्त्रांमध्ये गुंडाळून कबरेमध्ये गुफेरूपी कबरेमध्ये ठेवतात आणि त्याच्यावरती धोंड लटकून ठेवतात, अशासाठी की दुर्गंधी येऊ नये म्हणून. पहिला दिवस जातो, दुसरा दिवस जातो, तिसरा दिवस जातो, 4थ्या दिवशी येशू ख्रिस्त तिकडे येतो. 4थ्या दिवशी 3 दिवस काय आहेत? सायलेंट मोड. काय विचार करणार कोण की अरे बापरे आमचं एवढं येशूशी जुळायचं, येशू आला नाही, असं असतं तसं असतं, हे आहे ते आहे, असे बऱ्याच डोक्यामध्ये विचार येतात. पण ध्यानात घ्या, एकदा तुमचं येशूशी नातं जुळलं, लक्षात ठेवा तो मृत्यूतून पण राखेतून पण उभं करण्याची ताकद ठेवतो. हे त्याचं सामर्थ्य आहे. येशू ख्रिस्त आलाच नाही 3 दिवस. येशू ख्रिस्त निरोप मिळाला तेव्हा पण आला नाही, आणि लाजर मेला त्याचे 3 दिवस झाले तेव्हा पण आला नाही. का नाही आला? त्याच्या मागे एक कारण होतं. कारण असं होतं की लाजर ज्या गावामध्ये, बेथानी गावामध्ये राहायचा, त्या गावातले लोक येशूवर विश्वास नाही ठेवायचे. कारण त्या गावातले जे शास्त्री फरुशी लोक होते ते येशूवरती चिडायचे, लोकांना भडकवायचे. पण येशू तर सगळ्यांसाठी आलाय, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा नाही ठेवा, पण तो तुमच्या सगळ्यांसाठी आलाय. आणि म्हणून येशूला त्या लोकांसाठी सुद्धा काहीतरी करायचं आहे. म्हणून योजनेअंतर्गत येशू ख्रिस्त तिथे पोहोचलाच नाही. 4 दिवस झाले. कोण नाकारेल की लाजर मेलाच नव्हता म्हणून? कोण नाकारेल की लाजराला कबरेत आम्ही ठेवलं नाही म्हणून? कारण प्रत्येक परिस्थितीजन्य पुरावा हे सांगतंय की लाजर मेलेला आहे. लाजर जेव्हा आजारी असताना जर येशूने त्याला बरं केलं असतं तर लोक म्हणाली असती लाजर आजारीच नव्हता. हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. आज पण एवढं सगळे चमत्कार होतात तरी ते विद्वान लोक अजून पण हेच सांगतात, हे सगळं खोटं आहे, प्रार्थनेने असं थोडी होतं. अरे प्रार्थनेने बरंच काय होतं, कधीतरी भेटू. हां, शिकण्याची गोष्ट अशी आहे की त्यांना कळालं आणि मग
लोक जी तिकडची होती ती नाकारायची, म्हणून येशू गेला नाही. आणि आता नाकारणार कसं? त्या घरामध्ये 2 बहिणी आणि 1 पुरुष, 2 स्त्री आणि 1 पुरुष राहायचा. पुरुष त्यांच्या घरातला करता धरता माणूस गेला, त्यांचं करायला कोण नव्हतं, म्हणून शेजारचे पाजारचे आले. शेजारच्या पाजारच्यांना माहिती आहे ना की मेलाच आहे, म्हणून तेच होते तिकडे तागाच्या वस्त्रात गुंडाळायला, तेच होते त्याला उचलायला, तेच होते कबरेमध्ये ठेवायला, तेच होते धोंड लटकायला. तेव्हा येशू तिकडे आला. 4 दिवस झाले. येशू म्हणाला धोंड काढा. धोंड काढली जाते आणि येशू नावानिशी हाक मारतो, लाजरा बाहेर ये. 4 दिवस मरून पडलेला लाजर जिवंत होऊन बाहेर येतो. तेव्हा जे नाकारणारे होते ते तोंडात बोटं घालायला लागले. अरे बाबा, आपण जे बोलतो ते खोटं आहे. हा बघ, यांनी उठवला नाही आला. 4 दिवस मरून पडले, हा तोच आहे, हा तोच बाहेर आलाय ज्याला आम्ही 4 दिवसा अगोदर कबरेमध्ये ठेवून आलो होतो. आणि मग तो जिवंत असा परत आला. आणि जे लोक विरोध करत होते त्यांनी विश्वास ठेवला अक्षरशः. ही सत्य घटना आहे. मग लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या एखाद्या प्रार्थनेसंबंधी परमेश्वराची काही प्रतिक्रिया आपल्याला जाणवत नाही आहे, तर लक्षात ठेवा त्याचं लक्ष नाही असं नाही आहे. त्याचं लक्ष आहे, पण त्याचं काहीतरी योजना आहे. त्याची ही इच्छा आहे की तू जो माझ्यासोबत वेळ घालवतोस, माझ्यासोबत जो सारखा राहतोस, तर तुला समजावं की मी काय करतोय, मला काय सांगायचं आहे, मला काय बोलायचं आहे. मी जर सायलेंट राहिलेलो आहे, मी जर शांत राहिलेलो आहे, त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. आणि हा प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये हा एक पॉईंट येतो. प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये. मग त्यावेळेला तुम्हाला अजून तुमच्या आला नसेल तर येईल, तुमची तयारी करतोय. आणि जर आला असेल तर आत्ता तुम्हाला देव उत्तर देतोय की घाबरू नका. त्याचं लक्ष काल पण होतं, आज पण आहे, आणि जोपर्यंत तुम्ही इथे राहणार तोपर्यंत तुमच्याकडे लक्ष ठेवून जाईल. म्हणून घाबरू नका. कधी कुठल्याही बाबतीमध्ये नेतृत्व होत नसेल, बऱ्याच वेळेला लोक प्रार्थना करतात आणि मग प्रार्थनेमध्ये त्यांना असं अनुभव येत नाही. असं पण होईल. पण लक्षात ठेवा, कधी मी टीमला सांगत असतो की समजा मी जर प्रार्थनेला गेलो 2 तास आणि 2 तासानंतर बाहेर आलोय, तर माझा काळा रंग गोरा नाही होणार. पण हालचाल झालेली आहे. पण काहीतरी हालचाल झाली आहे. जेव्हा एक माणूस घन घेऊन, एक मोठा हातोडा घेऊन एका भल्या मोठ्या दगडाला फोडत असतो, पहिला फटका मारतो, असं वाटतं काही नाही, तुटणार नाही वाटतं. दुसरा मारतो, तिसरा मारतो, चौथा मारतो, वरनं काही दिसत नाही, पण लक्षात ठेवा आतनं तो पोकळ होतोय. जेव्हा एक ॲक्युरेट फटका बसतो, समजा तो 10वा फटका असेल, 10व्या फटक्याला ते एका दगडाचे 2 तुकडे झालेले दिसतात. अगदी त्याप्रमाणे आपली प्रार्थना असते. आज जर तुम्हाला हालचाल दिसत नसेल, नसू दे, पण प्रार्थनेत वेळ घालवू नाही ना, देव बघतोय. तो देवाच्या राज्यामध्ये केलेलं काम आणि गाळलेला घाम विसरायला देव अन्यायी नाही. त्याला सगळं माहिती आहे, तो सगळं काही जाणतो. हो, तो सगळं काही जाणतो. त्याला सगळं माहिती आहे. बरंच आहे, थोडंसंच वेळ आहे, परंतु त्याला सगळं माहिती आहे. म्हणून परमेश्वराच्या राज्यातून आपल्याला या सायलेंट वेळमध्ये सुद्धा देवाच्या गोष्टी आपल्याला कळत आहे. म्हणून पवित्र आत्म्याच्याद्वारे आपण प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.